HDMI Yes, sir. हो गया ना. काल कोण कोण नव्हतं, आज पहिल्यांदा कोण कोण आलं? 1 2 3 4. काय नाव तुमचं? विशाल टेमकर. विशाल टेमकर. विद्या उत्कर्षा पवार, स्वप्नील पवार. तेजश्री पाटील, निखिल विरामकर. कालचं मग झालं का? काय सांगितलं होतं? VS कोड इन्स्टॉलेशन वगैरे झालं का? मग केलं का? किती लोकांना प्रॉब्लेम आला? काय झालं? निखिल ना? स्वप्नील काय झालं? केलं का नाही मग? झालं? काय कोड रन केला? तेवढं झालं म्हणजे झालं, सार्थक झालं बा पहिलं लेक्चर. काय झालं? मला विचार, मी सांगेल ना, मला त्याचेच पैसे भेटतात. काय सांगितलं होतं? मोठ्याने सांगा म्हणजे सगळ्यांना समजेल. झालं का मग सेटअप? का लॅपटॉप वगैरे आहे? सेटअप का नाही झाला? बाकी मागे देशमुख झालं का तुमच्या बाजूला? झालं का नक्की? तुमचं सगळ्यांचं झालं ना? सगळ्यांनी VS कोडमध्येच केलं का? ठीक आहे. तुम्ही VS कोडमध्ये? ठीक आहे. मी ती PDF फाईल मी काल पाठवायचं लक्षात नाही माझं, मी पाठवून देईल, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात नाही होतं बट ऑफिसमुळे नाही जमलं. असं चल. नवीन आल्यांपैकी किती लोक डेटा सायन्सला आहे? नाही का? सगळे डेटा ॲनालिटिक्स. ओके फाईन. चलो. कसं सांगितलं होतं मी तुम्हाला? लेट मी शेअर माय स्क्रीन. जेव्हा पण कुठली पण फाईल वी वॉन्ट टू ओपन इन VS कोड, कसं सांगितलं होतं? गो इन फाईल एक्सप्लोरर, ओपन फोल्डर. ठीक आहे. आणि तुम्ही काय नावाने सेव्ह केलं होतं ती फाईल? पायथनने केली होती ना? करेक्ट. पायथन अँड एवढं ओपन केलं तर हा फोल्डर इथे ओपन झाला. करेक्ट. आणि तुम्ही जर चेक केलं असेल, इथे तुम्ही जी फाईल बनवली ती फाईल तुमच्या त्या फोल्डरमध्ये पण बनल्या गेली असेल. करेक्ट. ठीक आहे. तसंच इथे फाईल बनवली, तसं याच्या बाजूला बघा एक फोल्डरचं ऑप्शन आहे. तर तुम्ही एका फोल्डरच्या आतमध्ये अजून एक फोल्डर पण बनवू शकता. एक फोल्डर के अंदर आप और एक फोल्डर बना सकते हैं, जो कि सेम वो जो जहाँ पे भी आपने सेव किया है वो फाइल फोल्डर, उसके अंदर और एक फोल्डर बन जाएगा जो कि आपने यहाँ बनाया. तो समझे? समझ लो. ठीक है. चलो अभी ये तो आपके लिए डेमो हो गया. मैं जाता हूँ मेरे फाइल के ऊपर. देखो मैंने बनाया था कुछ पाइथन फॉर DA करके. एक्सक्यूज मी. This was my folder. देखो इतने फाइल्स है सब उसमें. वैसे आपके बनेंगे. और ट्राई करना जो भी मैं रोज़ भेजूंगा वो एक ही फोल्डर में रहे. ऐसा नहीं कि एक यहाँ पे सेव किया, एक वहाँ पे सेव किया, ऐसा नहीं करना. उसको थोड़ा बड़ा 25-26 करो. ओके फाइन.
चल तो सबसे पहले कल हमने क्या बात की थी, व्हाट इज पाइथन? क्या है पाइथन? एक लँग्वेज है, करेक्ट, भाषा आहे ती ज्याने इट हेल्प्स अस की आपण कॉम्प्युटरकडनं कुठला ना कुठला टास्क परफॉर्म करून घेऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही थोडे इकडे सरकता का, मला दिसत नाही आहे हॅलो मी नॉट यू प्रियांशु. ठीक है, आप बैठ जाओ यहाँ पे. ठीक है, अभी ये किसने बनाई क्या बनाई वो सब छोड़ दो. सबसे पहले पाइथन कैन यूज टू सर्व ऑन सर्वर टू क्रिएट वेब एप्लीकेशंस. ठीक है, वेबसाइट बनाने के लिए भी, वेब एप्लीकेशंस बनाने के लिए भी पाइथन यूज़ होती है, नॉट ओनली फॉर डेटा एनालिटिक्स. ठीक है, इट कैन कनेक्ट टू डेटाबेसेस एंड मॉडिफाई फाइल हैंडलिंग देखेंगे हम. बिग डेटा अँड परफॉर्म कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स. म्हणजे पायथन काय काय करू शकतं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय, कोणी सांगेल का? डज एनीवन नो व्हॉट डू यू मीन बाय प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट? नॉट एनिवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम माहिती आहे, मॅकची वेगळी आहे, विंडोजची वेगळी आहे. तर पायथन मॅकवरती पण चालेल, विंडोजवरती पण चालेल, लिनक्सवरती पण चालेल. ठीक आहे, त्यालाच प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणतात. म्हणजे इट इज नॉट डिपेंडेंट ऑन एनी पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म. तो वेगळ्या वेगळ्या एन्व्हायरमेंट्सवरती पण चालू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट. पायथन हॅज सिम्पल सिंटॅक्स सिमिलर टू इंग्लिश. सिंटॅक्स काय बघूयात. ठीक आहे, थोडं थेअरी नको, आपण प्रॅक्टिकलच करू डायरेक्ट. थोडक्यात काल पायथन सगळ्यांना काय कळालं. ठीक आहे, सो लेट्स गो टू आवर फर्स्ट फाइल दॅट इज हम देखते हैं सबसे पहले व्हॉट इज सिंटॅक्स. ठीक आहे, सगळ्यात पहिलं कन्सेप्ट एकदम इझी. तर मला एक सांगा, आपण कालपासून आपण बोलतोय की पायथन ही एक भाषा आहे, करेक्ट, इट्स अ लैंग्वेज. तो मुझे बोलो, हर एक लैंग्वेज को बोलने का और लिखने का एक तरीका होता है. पायथन भूल जाओ, आता मराठी म्हणूयात आपण. तर मराठीमध्ये काही ना काही गोष्टी लिहिण्याचा कसा ना कसा एक पद्धत असते. ठीक आहे, जसं प्रत्येक गोष्टीनंतर आपण वरती एक लाईन देतो. ठीक है, हिंदीमध्ये देतो. इंग्लिश को बोलने का और लिखने का एक तरीका है. ठीक है, बोलने का भी बाजू में रखते हैं, लिखने का एक तरीका होता है. ठीक है, देर आर सम स्पेसिफिक रूल्स ऑफ रायटिंग. करेक्ट, स्कूलिंग टाईममध्ये तुम्ही ग्रामर शिकले असाल. ग्रामरमध्ये काय शिकतो आपण? हां, टेंसेस और किस चीज़ के बाद क्या आना चाहिए, एन कब आना चाहिए, अ कब आना चाहिए, द कब आना चाहिए, करेक्ट, कॉमा कब आना चाहिए, एक्सक्लामेटरी मार्क कब आना चाहिए, डबल इन्वर्टेड कॉमास कब आने चाहिए. अरे पढ़े हो क्या नहीं? एनीवन फ्रॉम ICSE, CBSE? तो उसमें इंग्लिश लैंग्वेज करके सब्जेक्ट आता होगा, करेक्ट ना? उसमें ये सब पढ़ाया जाता है. तर त्या ह्याच्यात आपल्याला काय सांगितलं होतं थोडक्यात, की तुम्ही इंग्लिश जी बोलताय ती कशी लिहिता. ठीक आहे, तुम्ही एसे रायटिंग करायचं आहे. एसे रायटिंगमध्ये ते काय बघायचे सांगा, त्यांना तुमच्या स्टोरीत इंटरेस्ट होता का? नाही, मग कशात होता? द वे वी राईट. कधी एक्सक्लामेटरी दिला आहे, कधी कॉमा दिला आहे, कधी अँड वापरलं आहे, व्हॉट काइंड ऑफ इंग्लिश वी आर युझिंग, करेक्ट. तर ह्या सर्व गोष्टी दिल्या होत्या कशामध्ये? तुमच्या त्या ग्रामरमध्ये. तर यालाच देर आर सम स्पेसिफिक रूल्स ऑफ राइटिंग ईच लैंग्वेज. तसंच पाइथन पण एक भाषा है. सो पाइथन को लिखने का भी एक तरीका होता है. समझ लो, पाइथन को लिखने का तरीका होता है. देर आर सम स्पेसिफिक रूल्स. उन रूल्स को हम सिंटॅक्स कहते हैं. कळालं का? आता थिओरॉटिकल तुम्हाला एक वेळ समजणार आहे, पण ह्या ॲनॉलॉगीने समजेल का काय आहे सिंटॅक्स एकदम नीट. ठीक आहे, काय मग सिंटॅक्स? दे आर द रूल्स ऑफ रायटिंग द कोड. ठीक आहे,
कळालं सिंटॅक्स काय. आता सिंटॅक्स लिहिण्यासाठी काही एक गोष्ट नाही. त्यानंतर आपण बघूयात व्हॉट आर कमेंट्स. ठीक आहे. कमेंट पायथनचा सिंटॅक्स काय. सिम्पल आहे सिंटॅक्स, खूप एकदम सिम्पल. राईट ॲज यू थिंक, म्हणजे जसं तुम्ही विचार करता तसा कोड लिहायचा आहे आपल्याला. थर्ड आउटपुट ओरिएंटेड. फोर्थ एक्सटेन्शन डॉट पी वाय असं एक गोष्ट लिहिली आहे. चौथी काय ज्युपिटर नोटबुकचं काय IPYNB हे आपण काल केलंय, आठवतं. आणि लास्ट काय सोडा. डॉट पी वाय डॉट IPYNB हे काय एक्सटेन्शन्स आहेत. डॉट IPYNB कसलं एक्सटेन्शन आहे ज्युपिटर नोटबुकचं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमच्या घरी जाऊन ट्राय करा की जी फाईल तुम्ही बनवली होती काल day1.IPYNB ती ज्युपिटर नोटबुकची सेल्स ओपन करेल. तेच तुम्ही day2.py करा, ते तुमची पायथन स्क्रिप्ट ओपन करेल .py. ठीक आहे, हे एक्सटेन्शन झाले दोन. नेक्स्ट आपण मूव्ह करू व्हॉट इज कमेंट. व्हॉट आर कमेंट्स वाचा स्वप्नील पहिली लाईन. Used to explain Python code. ठीक आहे. नेक्स्ट निखिल. नंतर Comments can be used to prevent execution when testing code. Comment starts with a hash and Python will ignore it. काय समजलं याच्यातनं कमेंट्स काय. Hash use करून comments. ठीक आहे, पहिली लाईन सांगा काय समजलं पहिल्या लाईनमध्ये. Explain code. अरे वाचून तर ते नाही समजलं काय. कोड एक्सप्लेन करायला comments use केले जातात. करेक्ट, कोड एक्सप्लेन करायला. ठीक आहे, पहिला पॉईंट. दुसरा का बरं यूज होतं. पहिला पॉईंट काय आहे ते सांगितलं. दुसरा पॉईंट का बरं यूज होतं ते सांगितलं. काय कमेंट्स कॅन बी यूज टू मेक कोड मोर रिडेबल, म्हणजे काय नीट वाचता येईल कोड म्हणून कमेंट्स वापरतो. थर्ड कमेंट कॅन बी यूज टू प्रिव्हेंट एक्झिक्युशन वेन टेस्टिंग द कोड, म्हणजे त्या कमेंट एक्झिक्यूट होत नाही. ठीक आहे. कमेंट स्टार्ट विथ हॅश. आता स्टार्ट विथ हॅश हा म्हणजे काय झाला त्याचा करेक्ट, म्हणजे त्याच्या लिहिण्याची पद्धत काय कमेंट लिहिण्याची हॅश सोबत सुरू करायची आणि पुढे तुमची कमेंट लिहायची. चला येऊन जाऊ आपण इकडे. हॅश दिस इज अ कमेंट. आणि एक्झिक्यूट कसं करायचं मी सांगितलं तर शिफ्ट प्लस एंटर. झाली का कोड एक्झिक्यूट झालाय. प्रिंट झालं का काही नाही. ठीक आहे. आता याचं एक मस्त एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे, काही नाही फक्त एक्झाम्पल आहे, लगेच म्हणू नका सर हे काय घेत आहे. A इक्वल्स टू 10 घेतलं मी. ठीक आहे, मी B इक्वल्स टू 20 घेतलं आणि मी C इक्वल्स टू A प्लस B केलं. ठीक आहे, आणि मी केलं प्रिंट C केलं मी. ठीक आहे, समजलं. आणि मी याला रन करतो, त्याचं आउटपुट काय येईल 30 येईल. काहीच केलं नाही मी, नाही समजलं तरी चालेल हा कोड, काही प्रॉब्लेम नाही. आलं 30. आता मी बघा काय करतोय अजून. काय 10 घेतलं होतं ना आपण. B इक्वल्स टू 20 घेतो. C इक्वल्स टू A प्लस क्या होता है. ठीक आहे. आता इथे बघा आता मला सांगा तुमच्यासमोर दोन्ही कोड्स आहेत,
कोणता नीट समजतोय? सेकंड. करेक्ट. झालं का मग जस्टिफाय? Python can be used to explain comments can be used to explain Python code. Comment can be used to make code more readable. तिसरी गोष्ट, कमेंट कॅन यूज प्रिव्हेंट एक्झिक्युशन. मला सांगा प्रिंट करताना याचं आउटपुट काय आलं? हे बघा आलं का 30. याचं पण 30 आलं. बट हा कोड तुम्हाला समजायला अजून इझी जाईल. कळलं? काय डाऊट? ठीक है. एंड पाइथन ने इग्नोर केलं त्यांना. यस गुड. चलो मूविंग अहेड. इसमें हम और एक चीज़ देखते हैं. अभी आप बोलोगे सर की म्हणजे कमेंट्सची गरज काय? ठीक आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या पायथन स्क्रिप्ट्स लिहितात ना, ठीक है, तेव्हा है ना गरज पड़ते याची. ठीक है. कभी कभी क्या होता है हम फंक्शंस बनाएंगे. सपोज आप शिफ्ट्स में काम कर रहे हो, आप मॉर्निंग शिफ्ट में हो, आपका टीम का मेंबर दूसरा कलीग वो इवनिंग शिफ्ट में है. आपने सुबह कुछ ना कुछ पाइथन का कुछ फंक्शन या फिर कुछ कोड लिख के रखा है, ठीक है, इन योर टर्म्स. ठीक है. तो उसको समझने के लिए इजी चाहिए ना. दिखाऊँ क्या मैं कैसे? लेट से मेरे इसका दिखाता हूँ. ये क्या है? देखो यहाँ पे ठीक से देखो कमेंट्स क्या दिख रहे हैं आपको? देखो दिखी क्या? ये रिस्क की समरी है. देखो ये नरेटिव एजेंट है. बाय द वे दिस इज कोर कंसेप्ट ऑफ एजेंटिक एआई. सुना है कभी एआई एजेंट्स? कहाँ पे सुना? यूट्यूब. सांगेल कधीतरी. ठीक आहे. हे बघा अशा कमेंट्स लिहायला सोपं पडतं, जेणेकरून समोरच्याला नीट कळेल. घाबरून नका जाऊ हे कोड बघून. ठीक आहे. समजे? इथपर्यंत कोणाला काय डाऊट? ठीक आहे. चल ह्या एक्झाम्पलने अजून नीट कळालं असेल काय असतं कमेंट. नेक्स्ट चीज हम पढ़ते हैं वेरिएबल्स. ठीक है. वेरिएबल्स पढ़ते हैं. अभी सबसे पहले तो वेरिएबल्स है क्या ये सुन लेते हैं. ठीक आहे. आता तुम्ही वरच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं असेल a इक्वल्स टू 10, b इक्वल्स टू 20, c इक्वल्स टू a प्लस b. ठीक आहे. ऐसे कोई याच्यामध्ये मला एक सांगा, हा डेटा आहे तुमचा करेक्ट. हा स्टोर कशा ना कशामध्ये स्टोर झालाय? कशात स्टोर झालाय? 10 a मध्ये, 20 a प्लस b. ठीक आहे. तर इथे a b c जे आहे ना हे तुमचे व्हेरिएबल्स आहे. व्हेरिएबल्स आर द एंटिटीज वेअर यू स्टोर युअर डेटा. कशात स्टोर केलं आपण? ए मध्ये. ठीक आहे. याचा अजून एक ठीक आहे असं नाही कळलं काय, ज्याच्यामध्ये आपण आपला डेटा स्टोर करतो. आता तुम्ही म्हणाल की सर दरवेळेस आपण ए बी सीज घ्यायचं का? ठीक आहे. असं काही नाही आहे. त्याचे पण लिहिण्याचे काही ना काही रूल्स आहेत. ठीक आहे. पहिले तर समजून घ्या. ए इक्वल्स टू 80 मी काही पण घेऊ शकतो करेक्ट. एच इक्वल्स टू 89 परत घेतलं सॉरी 90 स्पेस द्या बरं का. नंतर काय एक्स इक्वल्स टू 0, बी इक्वल्स टू याचे 77. ठीक आहे. आता इथे व्हेरिएबल्स कुठले कुठले झाले? ए एच एक्स बी करेक्ट. दिस आर नथिंग बट युअर व्हेरिएबल्स.
आता तुम्ही म्हणाल सर की प्रत्येक वेळेस असं सिंगल व्हॅल्यूजच घ्यायच्या का? नाही. यू कॅन टेक लाईक दिस एज वेल. नेम इक्वल्स टू अभी. ठीक आहे. डिपार्टमेंट इक्वल्स टू डेटा सायन्स. ठीक आहे. कार इक्वल्स टू 2, कुछ भी ऐसा लिख दिया मैंने. ठीक है. फिर इसमें से मैंने अगर लेट से प्रिंट कार किया, क्या है ये प्रिंट हा एक फंक्शन आहे बरं का. ठीक है. दिस इज योर फर्स्ट फंक्शन विच यू हैव लर्न. प्रिंट. समझे? अभी इसमें मुझे बोलो वेरिएबल्स कौन से हुए. नेम, डिपार्टमेंट, कार. तो म्हणजे आता व्हेरिएबल्स आपण कसे घेऊ शकतो? नावं पण घेऊ शकतो. सो देर आर सम रूल्स ऑफ डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल. जस्ट अ सेकंड. हॅलो हॅलो. बरं बरं चालेल, हरकत नाही. मी पण तिकडेच आहे. बरं ठीक आहे, बरोबर. हो हो हो. हॅलो. हॅलो. हो ते काम होतं म्हटलं, आमचं शॉप आहे ना त्याच्यावर. हां हां. हो हो माहिती आहे ना. ते ॲक्च्युली तुम्ही त्यांच्या वर्षांच्या फ्लॅटचा हे घ्या, नंबर घ्या त्यांच्याकडनं. वर्षांचा फ्लॅटचा नंबर घ्या म्हटलं त्यांच्याकडनं. हो ते त्यांनी माझा दिला आहे. तुम्हाला ते वरनं करावं लागेल ना, खालून नाही करावं लागणार. हम्म. हो हो त्यांचा म्हणजे फ्लॅटवाल्यांचा नंबर आहे ना तुम्ही. हो हो हो. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ठीक आहे. आता याचे काही लिहिण्याचे काही ना काही रूल्स आहेत. करेक्ट. जसं नेम, डिपार्टमेंट, कार लिहिलं आहे. ठीक आहे. तर आता व्हेरिएबल लिहिण्याचे रूल्स बघा. एक इमेज ठेवतो, याच्यातनं पूर्ण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. चलो सगळ्यात पहिले काय, स्टार्टिंगला नंबर्स चालणार नाही. एंडला चालतील का? हो. कसं चेक करू. सी इथेच रेड आलं. ठीक आहे. ते बघा चालेल. सर ते तुम्ही कोडवर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होते का? कुठल्या? हां हां हां, नवीन सेल ओपन होते, विंडो नाही. सेल नवीन सेल. बघितलं? समजलं? तिसरं काय? 2 वर्ड्सच्या मध्ये नंबर चालेल. कळलं? 3 रूल्स. चौथं, स्पेशल कॅरेक्टर चालणार नाही, बट इथे एक्सेप्शन आहे. अंडरस्कोर चालेल. हे सेम तुम्ही कुठे बघितलंय? ते पण झालं, पण असं रिअल लाईफला तुम्ही एक गोष्टीचं बॅकएंडच आहे. हे पण आपण करूयात तो एक्झाम्पल. इंस्टाग्रामचं युजर नेम सेट करताना केलं आहे का? काय ते म्हणतात, नो स्पेशल कॅरेक्टर अलाउड एक्सेप्ट अंडरस्कोर. केलं आहे का कधी? इंस्टाग्राम तर वापरलं असेल सेट करताना. ठीक आहे. नंतर डेफ इफ, याला सोडू आपण. सगळ्यात पहिले हे रूल्स कळाले. थोडं लिहत जा ना तुम्ही, काय असं बघताय. घेऊन घ्या रूल्स.
क्योंकि वो मूवी देखने आए, महाभारत चल रही है यहाँ पे। फोन निकालो और फोन में लिखो। Starting in smallest कसं आहे ना capital. तुम्ही कॅपिटल पण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे काय, हे बघा, पण मोस्टली ट्राय करायचं स्मॉलच ठेवायचं. काय होतं पुढे आपण जेव्हा कोडमध्ये वापरतो ना, घाईघाईत आपल्याने स्मॉलमध्ये लिहिलं जातं. परत कॅप्स लॉक चालू करा, मग तो एक गोष्ट कॅपिटल करा. ट्राय करा की चालतं, बट Okay, हां. ट्राय करो कि स्मॉल में ही रखो. ठीक है, लोअर केस में रखो. ठीक आहे, समजलं रूल्स सगळ्यांना? ठीक आहे, नंबर नाही चालणार, लास्टला चालतील, मध्ये चालेल. स्पेशल कॅरेक्टर अनलेस एक्सेप्ट अंडरस्कोर्स. नंतर आहे डेफ आणि इफ. आता हे जे डेफ आणि इफ आहे यालाच आपण म्हणतो रिझर्व वर्ड्स. ठीक आहे, की तुम्ही म्हणाल की सर असे, चला रूल्स तर समजलं की पहिली गोष्ट की व्हॉट वी हॅव टू यूज अँड व्हॉट नॉट टू यूज. वी गॉट इट, लाइक थिंग्स गॉट क्लियर, क्या यूज़ करना है क्या नहीं. अभी ऐसे कुछ शब्द है क्या कि जो हम कभी एज अ वेरिएबल यूज ही नहीं कर सकते हैं, उसे हम कहते हैं रिझर्व वर्ड्स. नाम से ही आपको पता चलेगा, रिझर्व वर्ड्स. म्हणजेच काय, पायथनने काही ना काही कामासाठी त्यांना रिझर्व करून ठेवलं आहे, म्हणून आपण त्यांना ॲज अ व्हेरिएबल यूज करू शकत नाही. त्यातलाच एक्झाम्पल कुठले आहेत हे, डेफ अँड इफ. कळालं? सिम्पल. तसे तसे बरेच आहेत, तुम्हाला दाखवतो थांबा मी. हे बघा, एवढे तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. हे सांगतोय की याच्यापेक्षा अजून आहे. तर रिझर्व वर्ड्स काय ते कळालं? सांगता येईल काय? तुमच्या Pythonचे स्वतःचे काहीतरी consider करत असतील. ते ऑलरेडी त्यांचं काही टास्क असाइंड आहेत त्यांना, ते तुम्ही नवीन व्हेरिएबल म्हणून वापरू शकत नाही. देशमुख नोटबुक आहे ना निखिल? आहे ना? अचानक एखाद दिवशी नोटबुक बघेल मी, त्याच्यानंतर बसू देणार नाही. तुम्ही चेक करून घ्या हवं तर जुन्या बॅचसोबत, कोणाला पण घेऊन या, बसू देणार नाही मी पुढच्या लेक्चर्सला. कारण मी जर एवढी गॅरंटी देतो, मी जेवढं केलं या पेसनी समजलं तर तुम्हाला पायथन येऊन जाईल. तर मग तुम्ही पण तेवढं करा. ठीक आहे, रिझर्व वर्ड्स कळाले, व्हेरिएबल्स कळाले सगळ्यांना. तर आपण हे वर्ड म्हणजे हे वर्ड यूज नाही करू शकत का? मग तेवढेच आहे की अजून आहेत, मग आपल्याला कसं कळणार कोणते कोणते? आता जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तशी तशी तुम्हाला रिझर्व वर्ड समजतात. ओके. ठीक आहे, आता तुम्ही अगदीच एवढे पाठ होतच नाही, माझे पण पाठ नाही एवढे. कधी कधी नवीन नवीन वर्ड समजत जातात. ठीक आहे, तुम्हाला रिझर्व वर्ड्स पाठ करण्याची गरज नाही, फक्त माहिती पाहिजे की रिझर्व वर्ड्स आहे काय. समजलं? आता जसं प्रिंट आहे, पण प्रिंट एक फंक्शन ॲट द मोमेंट. जसं फॉर झालं, इफ झालं, इफ एल्स झालं, असे बरेचसे शब्द आहेत जे तुम्ही वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, इथे बघा, हे बघा, डेफ इक्वल्स टू नाही वापरू शकत, इफ नाही वापरू शकत, एल्स नाही वापरू शकत, फॉर नाही वापरू शकत, वाईल नाही वापरू शकत. ठीक आहे, ब्रेक नाही वापरू शकत.
प्रिंट पण युजफुल टिकत नाही ना. आता प्रिंटची गंमत अशी आहे की लेट्स से मी घेतलं प्रिंट 45 त्याच्यात तुम्हाला तर तिथे असं काही तुम्हाला एरर दाखवतं का आपण नाही वापरू शकत म्हणून? हो समजे ठीक आहे थांबा अजून एक दाखवतो डेफ आपण डेफ बघितलेला होता ना डेफ होता ना तिथे एरर ठीक आहे सोडतो एरर बघितलं इझी चलो उसमें इनवैलिड आ रहा है पर प्रिंट में और कुछ आ रहा है। क्योंकि प्रिंट एक फंक्शन है डेफ एक कीवर्ड है फर्क है तो बताऊंगा मैं अभी तो एरर में नहीं घुसा हूँ मैं अभी सब बताऊंगा ठीक है कळलं इथे बघा ए इज़ नथिंग बट योर वेरिएबल ठीक है सेल्स में हमने 200 ले लिया फिर हम एक एक को प्रिंट भी कर सकते हैं लेट्स से प्रिंट फिर मैंने सेल्स किया और फिर मैंने प्रिंट नेम किया तो line 4 print sales चलो नया लेते हैं a equals to 78 sales sale equal to name equals to Ravi. हमने शायद प्रिंट पहले यूज़ किया हॅलो सर हम्म इथे सेमिकोलनची गरज नसते का? नाही अजून नाही आपण तिथपर्यंत गेलोच नाही अजून आपण सिंपल व्हेरिएबल काय ते बघतोय सो डोंट एट ऑल वरी ये बघा आलं ठीक है हमने वो प्रिंट यूज़ किया था ना तो कभी कभी कर्नल जाम हो जाता है कर्नल क्या है जाम म्हटले तसं जाम नहीं बट मतलब ऐसे वक्त पे क्या है ना रिस्टार्ट करना कर्नल को ठीक है सर तुमचा हा डेटा सेव्ह कसा होतो? सेफ म्हणजे म्हणजे तुम्ही तर रिस्टार्ट केल्यानंतर परत म्हणतात ना म्हणजे सेव्ह करतो आपण हे कुठे डायरेक्टली सेव्ह होतो का? हो डायरेक्ट नाही आपण कशी फाईल कशी सेव्ह करतो कंट्रोल एस किंवा तुम्ही मॅक यूज करत असत कमांड एस तसं सेव्ह होतं ठीक आहे कळालं प्रिंट ए केलं मी सेल आलं लेट्स से आई डिड प्रिंट सेल आ गया 20,000 and then I do print name so I got it it's a Ravi correct same goes over here चीज़ें आ गई कळलं मैडम वो नहीं वो बंद करो वो घर पे जाके करो लैपटॉप इतना ना करो ठीक है अभी वेरिएबल नेम्स देखो जैसे हमने रूल्स देखे थे अंडरस्कोर चलेगा काय झालं निखिल जैसे हमने रूल्स देखे थे कि अंडरस्कोर चलेगा यस देखो आ गया अनिल पाटिल 45 देन हमने प्रिंट अनिल पाटिल कर लिया नेक्स्ट रोहित 45 तो प्रिंट कळतंय ना आता हे 45 का घेतलं काय नाही रूल्स सबके क्लियर हो गए होंगे ठीक है चलो मूविंग अहेड अभी हम देखते हैं डिफरेंट वेज ऑफ असाइनिंग वेरिएबल्स मतलब नहीं है तो हमने देख लिया अच्छा चलो जैसे अगर मैंने किया a कॉमा b कॉमा c कॉमा d इक्वल्स टू मैंने दे दिया a को मैंने ना दिया लेट्स से 20 b को मैंने दिया 30 c को दिया मैंने 40 और b को दिया मैंने 50 और मैंने किया अभी एट द मोमेंट प्रिंट a तो क्या आंसर आएगा
20. समजे? आपण पूर्वी काय करत होतो? A20, B30, C40, D इक्वल्स टू 50 असं लिहित होतो ना. नंतर मग प्रिंट A, प्रिंट B. मी काय केलं, लाईन ऑफ कोड कमी करण्यासाठी या गोष्टींना एक लाईनमध्ये लिहून घेतलं. मतलब क्या, समझा ना आपको? मराठी में बोला मैं, ठीक है. एक लाइन में मैंने लिख लिया पूरे चीज़ों को, करेक्ट. वैसे ही अगर मैंने यहाँ पे प्रिंट B किया तो, अगर मैंने A कॉमा B किया तो 2030 अलग आ बरोबर. वैसे ही अगर मैंने A कॉमा C किया तो 20 30 40. दिस इज नथिंग बट डिफरेंट वेज ऑफ असाइनिंग वेरिएबल. जैसे यहाँ पे देखो, सेल, प्रॉफिट, क्वांटिटी, नेम, 155 23 राम. तो सबको प्रिंट किया तो देखो एक लाइन में आ गया. ठीक है. अभी मुझे क्या करना है, नाउ दिस इज योर नेक्स्ट क्वेश्चन. मुझे 3 अलग अलग वेरिएबल को सेम नाम देना है, सेम वैल्यू देनी है. कसं करा, डोकं लावा, चला आता. ठीक आहे, अजून एक पद्धत. कळालं का क्वेश्चन? का किती लोकांना क्वेश्चनच नाही समजला? 3 अलग अलग वेरिएबल्स को मुझे एक ही वैल्यू देनी है. 3 वेगळ्या वेगळ्या व्हेरिएबल्स मध्ये एकच व्हॅल्यू ठेवायची आहे मला. एक व्हॅल्यू 20, हां कसं? A is equal to B is equal to C is equal to 1. ठीक आहे, ती एक पद्धत झाली. अजून एक, A is equal to 1, B is equal to 1, C is equal to. ठीक है. पहले तो किसने क्या बोला? A इक्वल्स टू B इक्वल्स टू C इक्वल्स टू 20. ठीक है. और फिर हमने अगर इसमें से अगर मैंने B भी प्रिंट किया 20 आया, मैंने C भी प्रिंट किया तो 20 आया, मैंने A भी प्रिंट किया तो 20 आया. करेक्ट. और जो आपने बोला, क्या नाम आपका? देव. आपने कैसे बोला? A इक्वल्स टू 20, B equals to A, C equals to B. प्रिंट में C करता हूँ. करेक्ट. समझे क्या? भारी होतं ना क्वेश्चन. किती लोकांचं असं डोकं चाललं होतं ऑनलाइन? तो आपने बोला क्यों नहीं? हाँ ठीक है, बोला था, सॉरी. फाइन, गुड गुड. कळालं का? व्हॉट इज दिस? दिस इज असाइनिंग सेम वैल्यू टू डिफरेंट वेरिएबल. उसके 2 तरीके हैं. समझे? इतना मतलब इतनी जगह क्यों छोड़ी है? सर मतलब अभी ऐसे लिख रहा हूँ, फिर बाकी सिंटेक्स का मतलब डेफिनेशन है अच्छा नहीं ठीक है, मतलब मैंने कहा इतनी जगह क्यों छोड़ रहे हो? नहीं सर, वो अभी पॉइंट्स लिख रहा हूँ, फिर घर पे जाके उनको अच्छे से.
अभी नेक्स्ट चीज़ हम देखते हैं कि हमने बहुत बार सुना होगा केस सेंसिटिव, आपने सुना है क्या? पाइथन इज केस सेंसिटिव. हाँ. हाँ इथे ज्या एक्झाम्पलमध्ये सी इक्वल्स टू ए करेगा. एक सेकंड. आणि मी आता सी करतो. हे काय? होऊ शकतं. तुम्हाला बोललो होतो आपण वाचलं राईट ॲज यू थिंक. तुम्ही असा विचार केला असेल ना की ए जर 20 आहे मग बी इक्वल्स टू ए, म्हणजे बीची व्हॅल्यू जर ए आहे म्हणजे बीची व्हॅल्यू पण काय झाली 20. मग सीची व्हॅल्यू जर बी आहे तर बीची व्हॅल्यू काय आहे ए, पण एची व्हॅल्यू काय आहे 20. आपण असा विचार केला आणि तसं फक्त पायथनच्या भाषेत लिहायचं होतं. सिम्पल ॲज दॅट. बाकी मग तुम्ही सीला पण ए दाखवा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. असे क्वेश्चन्स आलेत ना तुम्हाला, ट्राय करा. ठीक आहे मी तर सांगेलच, बट तुम्ही स्वतःहून एकदा ट्राय करा घरी. काय होईल माहिती आहे का, चुकाल ना तर तुम्हाला एरर पण कळेल आणि एरर लिहत जावा. ठीक आहे. एरर लिहिल्याने काय होतं माहिती आहे का, तुम्हाला पुढे एरर हँडलिंग टेक्निक्सला हेल्प होईल. ठीक आहे. आता तुम्ही गुगलवरती बघा त्या एररला नक्की काय म्हणतात, का बरं तो एरर आला आहे. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला एरर आला ना, एरर बघताच सांगाल तुम्ही की कोडमध्ये काय नक्की प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. कारण की कसं आहे ना की हे तुम्ही शिकताय पायथन फॉर डेटा अनालिटिक्स. जर तुम्ही फुल स्टॅक पायथन जर शिकला त्याला तुम्हाला 2-2.5 ते 3 महिने लागतील. फुल स्टॅक पायथन हा कम्प्लीट एकदम. ठीक आहे. म्हणजे एकदम तुम्ही पायथन डेव्हलपरच्याच रोलचे होऊन जाल. ठीक आहे. तेव्हा मग आपण असं डीपमध्ये जातो. पण तिथे कसं आपल्याला लवकर समराईज करायचं आहे, त्यामुळे तरी मला जास्त टाईम लागतो. पायथन इज केस सेन्सिटिव्ह. मुझे बोलो केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, कोणाला काय वाटतं? जसं आपण कॅपिटल ए घेतलं तर कॅपिटल एच घ्यावं लागेल व्हेरिएबलला, त्यात स्मॉल ए नाही चालणार. करेक्ट. ठीक आहे. चलो इकडे बघूया. जसं मी घेतलं सिटी इक्वल्स टू, माझी सिटी घेतो मी. ठीक आहे. दुसरं घेतो मी सिटी इक्वल्स टू, आय वुड टेक अगेन दुसरी सिटी घेतो मी एक पुणे. तिसरी सिटी घेतो मी घेतो श्रीनगर. 3 वेगळ्या वेगळ्या सिटीज आहेत, नाशिक, पुणे, संभाजीनगर. पण नाव तर सेम आहे. करेक्ट. आता मी करतोय प्रिंट. काय येईल रे? का बरं? ठीक. हा कॅपिटल आहे. तुम्ही म्हणाल सर हे तर सगळं सारखं आहे, सिटी तर सेम आहे. पायथनला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. तुम्ही वर्ड काय वापरा, त्याला वर्ड समजत नाही. पायथनला कळतं फक्त 2च गोष्टी, 0 and 1. एक कोड्स बनून जातात मागे. ठीक आहे, सोडा. जर मी प्रिंट केलं SITY तर काय येईल? संभाजीनगर. आणि जर मी केलं प्रिंट स्मॉलमध्ये, आलं बरोबर? कळलं का? आहे का कोणी नाशिकचं? हां तुम्ही. बापरे. वेदांत, स्नेहा, गुड. मग नाशिकवरनं लेक्चर्स करताय का तुम्ही? ऑफलाईन करा, ऑफलाईन भरून करताय. ठीक आहे. चलो कळालं केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय. पायथन डझंट अंडरस्टँड वर्ड्स. त्याला
तुम्ही कॅपिटलमध्ये लिहिलं आहे, ठीक आहे. अँड नाव स्टॉप सेईंग कॅपिटल स्मॉल, अपर केस लोअर केस असं बोला, ठीक आहे. कळलं केस सेन्सिटिव्ह. आता एक थोडी एक ॲडव्हान्स गोष्ट सांगू का. जर तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या जो डेटा आहे तो रॅमवरती कुठे स्टोर्ड आहे, त्याचा मेमरी ॲड्रेस काढायचा आहे तुम्हाला, तो कसा काढता ते बघा. सपोज मला संभाजीनगर हे रॅमवरती माझं कुठे स्टोर्ड आहे, त्याचं मेमरी ॲड्रेस काढायचं आहे, तर कसं काढता ते बघा. ID इन ब्रॅकेट सिटी, संभाजीनगर कशामध्ये स्टोर्ड आहे, ओके, कम्प्लीट अपर केसच्या सिटीमध्ये. त्याला शिफ्ट एंटर केलं, हे बघा. ID function gives you the memory address of the variable. कळालं का काय. ID function gives you the memory address of a variable. हां ते मॅडम ते स्टोर्ड असतं ना, तो कर्नल जाऊन सांगतो ते आता कुठे ना कुठे स्टोअर होत जाईल ना हे. म्हणजे त्याला कोड असतो काहीतरी हां आता हे ID हा एक प्री डिफाईन्ड कोड आहे जो पायथनने ऑलरेडी. ID हा फंक्शन हा इनबिल्ड फंक्शन आहे, म्हणजेच काय की पायथनने ऑलरेडी हा कोड करून ठेवलेला आहे खूप मोठा, आपल्याला तो परत परत करायची गरज नाही. म्हणून पायथन जास्त यूज होते AI मध्ये, कारण की तुम्हाला एवढी मोठी कोडिंग करावं लागत नाही. जर कोणी जावा C++ केलं असेल ना, एवढा कोड लिहावा लागतो साधा ॲडिशन सबट्रॅक्शनला. केलंय का कोणी C++, C, जावा. ठीक आहे, उद्या तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. चला समजलं ID काय करतं, ठीक आहे. गिव्स यू द मेमरी ॲड्रेस, ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगू का, जास्त होऊन जाईल. जर मला चेक करायचं आहे की आत्तापर्यंत मी टोटल किती व्हेरिएबल्स वापरलेत, समजलं का काय. आत्तापर्यंत मी टोटल कितने वेरिएबल्स मैंने यूज किए, समझे, वो मुझे फाइंड करना है. और उसमें मैंने क्या डेटा स्टोर किया है वो मुझे फाइंड करना है, ठीक है. उसके लिए भी एक फंक्शन होता है जिसे हम कहते हैं %whos. ये देखो क्या है %whos. बघा आपण सिटी वापरलं होतं, सिटी नाशिक, मग काय 2020 घेत होतो बघा आपण. A-B मध्ये पण तेच स्टोअर केलं. D मग आपण राम, प्रॉफिट, क्वांटिटी, सेल्स याला पण प्रिंट केलेलं. ज्या ज्या गोष्टी आपण प्रिंट केल्या ना डिक्लेअर करून, ठीक है, त्या सगळ्या आल्या तिथे. सो अगर आपको इंटरव्यूअर ने पूछा आई वांट टू चेक द नंबर ऑफ वेरिएबल्स यूज्ड इन द पाइथन स्क्रिप्ट, हाउ विल यू फाइंड इट, एंड द डेटा इज वेल स्टोर्ड इन द पाइथन इन दोज वेरिएबल्स, तुम कैसे फाइंड करोगे. तर केवढा कोड आहे त्याला, कणभर पण नाही आहे रे असं म्हणजे. असं आतापर्यंत यूज केलं सगळं, म्हणजे आता हे आपण आज यूज केलं म्हणून हो एवढं. हो आज यूज करून एक्झिक्यूट केलंय. नंतरून खूप जास्त येऊ शकतं ना आपण जसं जसं पुढे. हा येतं खूप येत राहतं. समजे, कळालं, ठीक. चलो जर एखादी मला डिलीट करायचं आहे याच्यातनं, लेट्स से मला पुणे नो काय डिलीट करायचं रे, सिटी पे मत जा मेरे. हम ये जो नेम में भी राम स्टोर्ड है वो भी नहीं कर सकते, छोड़ो हम पुणे कर लेते हैं, ठीक है.
पुणे किस में स्टोर्ड है? कैपिटल सी, लाइक सी इज इन अपर केस एंड रेस्ट इज इन लोअर केस. ठीक है, विल डिलीट दैट. ठीक है, क्वांटिटी कर लेते यार, छोड़ो फिर उसमें, क्योंकि अपर केस है इसलिए मैंने बोला. ठीक है, तो आप कैसे करते हो? डेल क्वांटिटी, इसमें इक्वल टू वगैरह कुछ नहीं. ठीक है, एंड मैंने इसको एग्जीक्यूट कर दिया. हो गया, समझ लगा. एंड उसके बाद मैं जाके करता हूँ चेक वापस. ठीक है, ये लो, हट गया. समझे? तो परसेंट उसमें आपको क्या क्या पता चलता है? वेरिएबल, टाइप क्या है ये हम कल पढ़ेंगे. डेटा और इन्फो, मतलब कि क्या उसमें क्या स्टोर्ड है. तो इट गिव्स यू इन अ गुड टेबल फॉर्मेट, टेबुलर फॉर्मेट स्ट्रक्चर. समझे? हॅलो सर, Hello. समजा आपण दोन सेलमध्ये एका सेलमध्ये ए ची व्हॅल्यू 20 घेतली आणि दुसऱ्या सेलमध्ये ए ची व्हॅल्यू समजा 10 घेतली, तर तो पर्सेंट मध्ये ए ची व्हॅल्यू काय दाखवतो? खालचं कोड काय घेतलं तुम्ही? लेक्स से ए ची व्हॅल्यू मी तर 10 घेतली आहे, मी याला प्रिंट केलं, ए 10 आला, बरोबर का? करेक्ट. आता मी ए ची व्हॅल्यू मी घेतली 20. ठीक आहे, ठीक आहे, मी याला इथेच एक्झिक्यूट करून घेतलं. बट मी खाली जाऊन मी आता प्रिंट केलं ए. काय येईल रे आता व्हॅल्यू? 20 ए. कळालं? आणि आता मी पर्सेंट हुश करतोय. अरे यार थांबा, एक काम करू. हे वो इथे ए 100 आलं, पण वरती बी मध्ये तर तो ए 20 होता ना. समजलं का? जो लास्टला तुम्ही लिहाल, पण एवढे ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे, कशाला सेम रिपीट करायचंय. ठीक आहे, पण जर रिपीट जरी झाला तर जो लास्टला असेल त्याची व्हॅल्यू येईल. चेंज होणार. हे उद्याच्या लेक्चरमध्ये बघू ना. पायथन डायनॅमिकली टाईप्ड काय, इथूनच आपलं लेक्चर सुरू होईल. ठीक आहे, कारण की तुम्ही जर सी प्लस प्लस जावा बघितलं तर व्हेरिएबल डिक्लेअर करताना तुम्हाला सांगावं लागतं इथे की व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय स्टोअर करणार आहे, असं लिहावं लागतं. तर आज जर डायरेक्ट सांगितलं तरी समजणार नाही. निवांत बघू ना, काय घाई आहे. आज तुम्ही व्हेरिएबल्स पक्का करून घ्या. बस तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त बेसिक्सवर आपला वेळ जाईल, पण एकदा बेसिक्स क्लिअर झाले ना, इंटरव्ह्यू तर असा निघतो. प्लस तुम्हाला जे ॲडव्हान्स पायथन आहे ते काहीच वाटणार नाही, लाईक काहीच नाही वाटणार. एक लाईनचे कोड आहे, मोजून एक लाईनचे, काहीच वाटणार नाही. ठीक आहे, आता याच्यात तुम्हाला काय करायचं आहे समजून घ्या. तुम्हाला आता अशी फाईल मिळेल. ठीक आहे, इथे तुम्ही तुमच्या वेगळ्या वेगळ्या कमेंट्स लिहून बघा. सेकंड, व्हेरिएबल्स जे मी दिलं आहे इथे एम्प्टी स्पेस मुद्दाहून सोडली आहे. तुम्ही इथे तुमचा कोड टाईप करून बघायचा. आता याच्यात पण मला कोणी ग्रुपवर क्वेश्चन नका करू की सर इसमें ॲक्च्युली करना क्या है. तुम्हाला फाईल दिली आहे, तुम्हाला तिथे टॉपिक्स दिले आहे. आज तुम्ही जे नोट्समध्ये लिहिलं आहे ना, ते तिथे नोट्स बघून, व्हिडिओ बघून नाही, नोट्स बघून इथे तुम्ही ट्राय करा. सिम्पल ॲज दॅट. कळालं? ही सेम फाईल येईल तुमच्या घरी. ठीक आहे, किसी कुछ डाउट? सर लेक्चर अपलोड करून द्याल का कालचं आणि आजचं दोन्ही पण? कालचं केलंय मी. तुम्हाला बोललो की मी इकडनं रश मध्ये निघतो, तर मला नाही मी राहिले तिथे
हो नाही मी करतो. मी ते ठेवून काय करणार आहे. मी अपलोड करतो ते. नाही रिवाइज करायला हो आय नो आय अंडरस्टँड सर बट इवन यू अंडरस्टँड मी तर समजून घे. मला इथून दूर जायचं असतं सो तिकडे गेल्यानंतर मी हे ॲक्सेस नाही करू शकत. ठीक आहे तर मग मला सायंकाळचाच वेळ मिळतो तर मी तेव्हा अपलोड करतो. पण मग म्हणून एवढं आहे की मी एवढं सांगतोय तुम्हाला. किती लोकांना असं वाटत आहे की मला व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आता. ऍक्च्युली काय होतं ना सर मी वर्किंग आहे ना सो हो आय अंडरस्टँड. फोकस नाही होत त्याच्यावर. नाही नाही मी येस काही प्रॉब्लेम नाही. मी टाकणारच आहे व्हिडिओ फक्त थोडं लेट होईल. पण मी आता हो. आहे माझं डेटा सायन्सचंच लेक्चर आहे पुढचं तर मी लेक्चर चालू असताना मी अपलोड करून देईन. काही प्रॉब्लेम प्लीज म्हणजे झालं तर म्हणजे लवकर टाकले ना तर चांगलं होईल. ओके ओके म्हणजे daily फाईन 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 नॉट लिंक यूट्यूबला जाऊन तुम्ही बघा ना डायरेक्ट NMD. ठीक आहे मी पाठवतो. तुम्ही डायरेक्ट यूट्यूबला गेलेत ना असं फ्लेक्स करू का पायथन अभिषेक सर टाका पहिली व्हिडिओ येऊन जाईल. काही नाही पाठवतो मी त्याच्यावरती. ठीक आहे गिव्ह मी सम टाइम आय शेअर इट विथ यू. ठीक आहे तुम्ही ऑफलाईन तुमचं अटेंडन्स कालची लिंक पण शेअर. फाईन. तुम्ही तुमचं अटेंडन्स लिहा ऑफलाईन. ठीक आहे कसं लिहिता तुम्ही. हां काय हॅलो हां हां बोला ना. आपलं S20 आहे. तुम्हाला शॉप ओपन करून हवं आहे का ओपन करून हवं आहे का शॉप. बरं ठीक आहे मी 15 मिनटात तिथं माणसाला पाठवतो. बरं 10च मिनटात हां वरच्या फ्लॅटचा आहे ना त्यांच्या गजानन भाऊकडे नंबर आहे. मी 10 मिनटात माणूसाला शॉप मी 10 मिनटात ओपन करतो. तुम्ही गजानन भाऊकडनं आहे ना वरचा आहे ते कारण की ते वरती राहत त्यांच्याकडे ते चेअरमॅन आहेत ना आमच्याकडे नाही आहे नंबर त्यांचा. हो हो हां 101 आहे फ्लॅट आहे का. हो हो हां गजानन भाऊंना तुम्ही सांगून द्या ते लगेच कॉल करतील त्यांना. कंबाइन डालो या सिर्फ DA8 डालो. DA8 DA9 एक ही इसमें डाल दो. मैं आगे वैसे फॉरवर्ड कर दूँगा. ऑनलाइन वेट लेट मी टेक युअर अटेंडन्स. हॅलो हॅलो कुठे आहे तू. ऐक ना पटकन फक्त याच्याकडे जा आपल्या शॉपवर जा. अरे ते तो याचा मला माणूस आहे ना वॉटरप्रूफिंगवाला. मग आता ते तिथे जातो. थांब एक नंतर मी एक काम करतो मग सौरवला पाठवतो. मॅम असतील तरी सौरवला पाठव ना. फक्त त्याचं लेक्चर चालू असेल तर तू फक्त तो कोणत्या क्लासमध्ये असेल ते बघतो तेवढं त्याला परमिशन घेऊन दे फक्त. हां ठीक आहे 2 मिनटं तू कॉल चालू करतो सौरवला कॉल करतो. 2 सेकंड थांबतो. ठीक आहे चावी हो हो ठीक आहे तू चावी देऊन टाक. तुझ्याकडे चावी आहे ना आता. बरं ठीक आहे ठीक आहे मी सांगतो. अरे मग कसं मग त्याला धावपळ होईल. तुझ्याकडे गाडी पण नाही. बरोबर ठीक आहे मी पाठवतो तुला. आणि लॉकची बाहेरच्या लॉकची